जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। डॉक्टर काळे यांनी 2009 साली काँग्रेसकडून रावसाहेब दानवेंना टक्कर दिली होती। यंदाची निवडणूक ही अतिरेकीची होणार असल्याचं नागरिकांचं मत आहे। मी जालना लोकसभेसाठी अर्ज भरलाय आणि त्यावेळेला आपण 100% जिंकू असा निर्धार काळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। दानवेंविरुद्ध दंड थोपटण्यासाठी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी जाहीर करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। सर, मला काय सांगाल की पुन्हा एकदा तुम्हाला महाविकास आघाडीकडून तुमच्या उमेदवाराला संधी मिळते, काय चित्र असणार जालना जिल्ह्यात? नाही, चित्र निश्चितपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताने या मतदारसंघामध्ये निवडून येणार याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं आणि विशेष करून या 5 वर्षामध्ये तर लोकांसमोर मुद्दे काय, ईडी, CBI, पक्ष फोडाफोडी, सरकार पाडणे आणि खरे मुद्दे बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, सोयाबीनची काय स्थिती आहे, कपाशीला का भाव मिळतोय, या सर्व प्रश्नांवर चर्चाच होत नाही। आणि म्हणून शेतकरी प्रचंड विरोधामध्ये गेलेला या विद्यमान सरकारच्या, शहरामधली बेरोजगारी, वाढती गुंडागर्दी जी आहे त्यामुळे शहरवासीसुद्धा त्रस्त आहेत। आणि म्हणून मला वाटतं की यावेळेस लोक फक्त भावनिक मुद्द्यांवर मतदान करणार नाहीत। लोकांचा जो पोटा पाण्याचा प्रश्न आहे, जो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, या देशामध्ये केंद्रामध्ये काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिला, पण काँग्रेस पक्षाने कधीही असं सुडाचं राजकारण केलं नाही। ही ठळकपणे बाब सामान्य लोकांच्या मनामध्ये ठासून आता भरलेली असल्या कारणानं निश्चितपणानं जालन्यामध्ये वेगळं चित्र दिसणार नाही। मागच्या वेळेसही एकदा 9,000च्या 8,000च्या फरकानंच इथं काँग्रेस पक्षाचा उमेदवार पडला होता, पण आता शिवसेनेसारखा एक मोठा जनाधार असणारा पक्ष या महाविकास आघाडीमध्ये असल्या कारणानं इथलं चित्र आता सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची गरज आहे असं मला वाटत नाही। नेमका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याबद्दल आज अर्जुन खोतकर यांनी वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यासोबत पक्षपातीपणा केला जातो, याचा फायदा तुम्हाला होणार का? नक्कीच होणार ना। म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या पक्षामध्येच त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे, त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये। इतर पक्षाविषयी तर काही बोलायचं कारणच नाही। मोठ्या प्रमाणावर सुडाचं झालेलं राजकारण आहे, दडपशाहीचं राजकारण आहे। या विरोधामध्ये आता प्रचंड जनमत संघटित झालेलं आहे आणि त्याचं चित्र तुम्हाला येणाऱ्या निवडणुकामध्ये दिसून येईल। एक खोतकर तिकडे आहेत तर दुसरे खोतकर तुमच्याकडे, याचा नेमका तुम्हाला काय फायदा होणार? नाही, आता हे बघा, ते खोतकर जरी तिकडं असतील आणि हे खोतकर जरी आमच्यासोबत असतील, पण आता खोतकरांपेक्षा जनता आमच्यासोबत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे ना। आणि शेवटी जनता ज्याच्या बाजूनं असते, विजय त्याच्याच बाजूनं असतो। म्हणून जनमत आमच्या बाजूनं असल्या कारणाने यावेळेचं चित्र हे सुस्पष्ट झालेलं आहे, निवडणुकीपूर्वी झालेलं आहे आता ते। ओके.